तीर्था कुवासा जेने लंघविले दिशा मनोमळ म्हटलं. मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची नि भापे म्हटलेलं आहे. पण संतांच्या संतांचे नि अंग लगे पापाते जिनने गंगे तेने संत संगे सुचितो कैसे. संतांच्या सहवासात गेलो पापताप दैन्य जाये उठा उठी झाली या भेटी हरिदासांची. म्हणून संतांना प्रयागाची उपमा दिलेली. खोलिया पारून येणे जे तरी भक्तीनं बुडीजे मोक्ष. प्रयागाला जसं दोन नद्यांचा संगम आहे गंगेचा आणि यमुनेचा, तसं संतांच्या ठिकाणी 2-3 नद्या आहेत बरं का. गंगा यमुना सरस्वती आहे की नाही. हां हो ते आहे बरोबर आहे. प्रयाग तीर्थामध्ये जशा 3 नद्या आहेत, तुम्ही संतांना आता त्या कोणती उपमा दिली. 2 संत आल्यानंतर 3 संत आल्यानंतर तुम्ही त्यांना उपमा कशाची देता. प्रयागाचे. प्रयागात किती नद्या आहेत. मग संतांच्या ठिकाणी 3 नद्या कोणत्या सांगा. तिकडे जशा 3 नद्या आहेत पवित्र करणाऱ्या प्रयाग तीर्थामध्ये, तशा संत संगतीत सुद्धा 3 नद्या पाहिजेत का नाही. आणि नसतील तर मग तुम्ही त्यांना प्रयागाची उपमा देऊन चालेल का. प्रयागाची उपमा देत असताना तिथं तुलसीदास महाराजांनी सुद्धा 3 नद्या सांगितल्या बरं का. रामकथा जह सुरसरी धारा. हो रामकथा सरसई ब्रह्म विचार प्रचारा. हो आणि कर्मकथा रवी नंदिनी बरणी असं म्हटलेलं आहे. भगवंताची भक्ती हीच त्या ठिकाणी असलेली गंगा आहे. त्याच्यानंतर यमुना ब्रह्मविचार ही सरस्वती आहे आणि कर्मविचार हीच यमुना आहे. कर्मकथा रवी नंदिनी बरणी असं म्हटलं आहे. म्हणजे जसं तिकडे 3 नद्या असतात तशी संतांचा समुदाय एकत्र आला की तिथे भक्तीची गोष्टी चालतात, ज्ञानाच्या गोष्टी चालतात, कर्माच्या गोष्टी चालतात. भक्तीच्या ज्या गोष्टी चालतात हीच गंगा आहे, ज्ञानाच्या गोष्टी चालतात हीच सरस्वती आहे आणि कर्मासंबंधी ज्या गोष्टी चालतात हीच काय आहे यमुना आहे. म्हणजे संत सहवासामध्ये सुद्धा गंगा आहे, यमुना आहे आणि सरस्वती आहे. म्हणून संतांना प्रयागाची उपमा दिली. म्हणून ज्ञानोबारायांनी आपलं असं म्हटलेलं आहे की मी त्या ठिकाणी प्रयागवट झालेलो आहे. याच अध्यायामध्ये मला वाटते 15-16 ओवी आहे. मनोनी कृष्णार्जुन संगमी प्रयाग वटू जाहलो. पहिल्यांदा श्रीगुरूंची स्तुती केली 15व्या ओव्यामध्ये बघा. या अध्यायात संतांचं वर्णन केलं, निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन केलं आणि ते तर म्हणितले जी स्वामी भलेनी ममत्वे देखले तुम्ही मनोनी कृष्णार्जुन संगमी प्रयाग वटू जाहलो. कृष्ण आणि अर्जुन यांचा संगम ज्या प्रयागावर आहे तिथं मी प्रयागवट झालेलो आहे. आणखीन प्रयाग शब्द आलेला आहे बरं का ज्ञानेश्वरीत 11व्या अध्यायामध्ये, 11व्या अध्यायातील नमनाच्या ओव्यामध्ये. बोला. मिनले गंगे यमुनेचे ओघ तसे रसा झाले प्रयाग. मनोनी शुष्णात होत जग आगवे येथ. माझी गीता सरस्वती गुप्त. आणि दोन्ही रस ते ओघ मूर्त. या लागी त्रिवयने हे उचित फावली बापा. पुढची ओवी श्रवणाचे निद्वारे. बरोबर. पण तिथं पण प्रयाग शब्द आलाय बघा कुठंतरी. हां 11वा अध्याय, 11व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच. थोडक्यात काय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आणि अर्जुनाचा जो संवाद आहे. प्रयाग शब्द झाला आपला. मिनले गंगे मुनीचे योग तैसे रसा झाले प्रयाग. म्हणजे हे जे सगळे रस एकत्र आलेले आहेत ना संवादामध्ये, ह्याला सुद्धा प्रयागाची उपमा दिलेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मनोनी भलतेने येत सद्भावे नहावे.
ही ओळी पाहिजे होती आपल्याला. म्हणून भलतेने येथ सद्भावे नावे, म्हणून या प्रयागावर कोणी यायचं आणि आंघोळ करायची. प्रयाग माधव विश्वरूप पहावे. पण तुम्हाला कोणता माधव दिसणार आहे? त्या प्रयाग तीर्थावर वेणी माधव आहे बरं का. त्या वेणी माधवाचं दर्शन करायला जातात लोक. इथं तुम्हाला विश्वरूप माधव दिसणार आहे या प्रयागावरती. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा ना अर्जुनाचा संवाद आहे. हाच कोणी प्रयाग आहे आपल्याकरता. ज्ञानेश्वरी हाच प्रयाग आहे, गीता हाच प्रयाग आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला विश्वरूप माधवाचं दर्शन घडणार आहे. आणि येतुलेने संसाराशी द्यावे तिळोदक. त्या प्रयाग माधवाचं दर्शन केल्यानंतर संसार जाईल की नाही सांगता येत नाही, पण या प्रयाग माधवाचं दर्शन घेतलं, येतुलेने संसारा द्यावे तिळोदक. म्हणून तैसे प्रयाग होत. दोन महात्मे एकत्र आले की ते सामरस्याचे प्रयाग होतात. म्हणजे त्यांचा चाललेला जो संवाद आहे, ह्याच कोणी दोन नद्या आणि त्या एकरूप होतात, सर्व जगाकरता पावन होतात. जसं प्रयाग तीर्थावरती गंगा यमुना सरस्वती आहे, तसं याही ठिकाणी ज्ञानाची धारा वाहते, भक्तीची धारा वाहते, कर्माची धारा वाहते आणि आजूबाजूच्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा होतो. म्हणून त्यांना प्रयागाची उपमा दिली. आणि शेवटी त्यांच्यामध्ये या नद्यामध्ये वाहणारं जे पाणी आहे ते कोणतं आहे? सामरस्याचं बरं का. सामरस्य म्हणजे काय? ऐक्यरूपता. त्यांच्या संवादामध्ये एकरूपता प्राप्त होते, परमात्मा रूपता प्राप्त होते, भगवत स्वरूपता प्राप्त होते, आहे की नाही. आणि साम्या परवती जगी प्राप्ती नाही. परमात्मा स्वरूपता आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. आणि वरी ओसान तरत सात्विकाचे असं म्हटलेलं आहे. जसं नदीमध्ये त्या दोन नद्या एकत्र आल्या आणि एकत्र आल्यानंतर मग काय, नुसत्या नद्या असेल तर ते वाहत राहतं बरं का, पुराडा असतं ते. इकडून नदी आता आपण पाहतो आपल्या इंद्रायणी मातेला खूप पूर आलेला आहे. पूर आल्यानंतर पुरात अनेक लाकडं वाहत येतात, अनेक प्रकारचे पदार्थ वाहत येतात, त्याला ओसान असं म्हटलेलं आहे. पण आता आपण जर प्रयागाला जर जाऊन पाहिलं तर काय, इकडून गंगा आलेली आहे आणि इकडून वरून यमुना आलेली आहे. आणि हे पाणी जे आहे, हे दोन्ही पाणी असं खाली तिकडं काशीकडे जातं एकत्र होऊन. मग त्याच्यामध्ये काय होतं, इकडून आलेलं पुराड आणि इकडून आलेलं पुराड ते एकमेकाला येऊन धडकतं, आहे की नाही. पाणीसुद्धा एकमेकाला धडकतं. इकडचं गंगेचं पाणी जाऊन यमुनेत शिरतं, यमुनेचं जाऊन गंगेत शिरतं आणि मग दोन्ही पाणी असं खाली जातात. तर ते पुराड जे आहे ते एकत्र होतं, एका जागेवर जमा होतं. हे पुराड खाली वाहत असतं नुसती एक नदी असेल तर, पण संगमावरती आपल्याला जास्त पुराड पाहायला मिळतं, जास्त एकत्र झालेलं दिसतं. तसं या ठिकाणी कोणतं पुराड येतात, तेथ ओसान तरत सात्विकाचे, म्हणजे अष्टसात्विक भाव त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणजे त्यांच्या संवादामध्ये त्यांना तर अष्टसात्विक भाव निर्माण होतातच होतात. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे. पण जे कोणी हा संवाद ऐकतात त्यांच्या अंगावर सुद्धा रोमांच आल्याशिवाय राहत नाही, त्यांना सुद्धा अष्टसात्विक भाव झाल्याशिवाय राहत नाहीत. चित्त चाकाटले आटो घेत. आपण पाहिलंय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आणि अर्जुनाचा संवाद 9व्या अध्यायातला झाला. सांगतायत संजय धृतराष्ट्राला, पण सांगता सांगता संजय महाराजांची काय अवस्था झाली. संजय सात्विकाचा बिवडू म्हटलंय. हां, ते 9व्या अध्यायात शेवटी हां, संजय सात्विकाचा बिवडू. जसा बिवड असतो आणि मग ते बिवडाचं पीक जे आहे, एक पीक घेतल्यानंतर ते दुसरं मध्ये पीक घेतलेलं असतं बिवडाचं, आणि नंतर मग तिसरं पीक घेतल्यानंतर त्याला खूप फळं येतात, चांगल्या प्रकारे ते पीक येतं. आपण तिथे आपण चर्चा करून आलो आहे. आता कृष्ण वाक्य बीजा निवाडू आणि संजय सात्विकाचा बिवडू, म्हणून श्रोतया होईल सुरवाडू प्रमेय पिकाचा. ऐकी नाही, संजयाला अष्टसात्विक भाव निर्माण झाली तिथे. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जे तिच्या तेत,
आपाद कंचुकीत रोमांच आले, अर्धोन्मिलित डोळे, वर्षताती आनंदळे, आतुली सुखरुमीची निबळे बाहेर कापे. संजयांची अवस्था कशा पद्धतीची झाली? धृतराष्ट्र मधून मधून विचारायचे, अरे संजय मी तुला काय विचारतोय? संजयची अवस्था बघितल्या ना बरं का. धृतराष्ट्रावर काही परिणाम व्हायचा नाही. ज्ञानोबराय म्हणतात, जैसा मैसा नुठिका पुरा हा अवधारा तो या बोला निवांत म्हातारा, जैसा मैसा नुटिका पुरा तैसा उगाचे असे. एवढा गीता सांगितली, संवाद सांगितली, धृतराष्ट्रात त्या काही परिणाम होत नव्हता. पण संजयाचे जे हावभाव बघायचा, आता धृतराष्ट्राला दिसत नव्हतं, पण संजयांची वाचा कंपित व्हायची. आनंदाने संजय एकदम मोठ्या मोठ्याने बोलायचा. संजयाला अष्टसात्विक भाव यायचे, अंगावर रोमांच यायचे, डोळ्यातून पाणी यायचं, आनंदाने थरथर कापायला लागायचा संजय. आणि त्याच्या वाणीत सुद्धा बदल व्हायचा. अष्टसात्विक भाव निर्माण झाले की या सगळ्या गोष्टी शरीरावर उमटतात. एकदम मनुष्य गप्प होऊन जातो, काय बोलायचं सुचत नाही, कंठ सद्गतीत होऊन जातो, अंगावर रोमांच येतात. काही लोकांना देवाचं दर्शन घेतलं तरी अंगावर रोमांच येतात, डोळ्यामध्ये लगेच पाणी येतं, आनंदाश्रू येतात. हे अष्टसात्विक भाव आहेत. आणि परमार्थामध्ये अष्टसात्विक भावांचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा या दोन संतांचा संवाद सुरू झाला की तो दोन संतांचा संवाद जो आहे हा प्रयाग तीर्थासारखा आहे. त्याच्यामध्ये साम्य रस त्या ठिकाणी आहे निर्माण झालेला आहे. म्हणजे जसं त्या दोन नद्यांचं पाणी एकत्र आलं आणि एकरूप झाले त्या नद्या, तसं यांचा दोघांचा संवाद परिणित झालेला आहे तो साम्य रसामध्ये. परमात्म स्वरूपाचा रस तिथे निर्माण झालेला आहे, भगवत स्वरूपाचा रस तिथे निर्माण झालेला आहे. आणि प्रयाग होत साम्य रसाचे. आणि मग आपल्याला दिसण्यासारखं काय आहे तिथे? तिथं आपल्याला त्यांचे अष्टसात्विक भाव पाहायला मिळतात बरं का. त्यांचा अनुभव आपल्याला पाहायला मिळेल का? तो अनुभव अनुभवायचा आहे. मग आपल्याला दिसण्यासारखं काय आहे? तुकाराम महाराज आहे, नामदेव महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, एकत्र चाललेले आहेत, तीर्थयात्रेला चाललेले आहेत. तीर्थयात्रा करत असताना दोघांचा संवाद चाललेला आहे आणि तो प्रयाग आहे आणि त्याच्यामध्ये साम्यरस निर्माण झालेला आहे. परंतु आपल्याला दिसण्यासारखं काय? ओसानं तरत सात्विकाचे. त्यांच्या ठिकाणी असलेले अष्टसात्विक भाव, ज्ञानोबाराईच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले, नामदेवरायांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले. आनंदाने दोघंही नाचायला लागले, एकमेकाला आलिंगन द्यायला लागले. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात ते तर ओसानं तरत सात्विकाचे. वास्तविक पाहता अष्टसात्विक भाव त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि ते संवाद चतुष्पथीचे गणेश जाहले. आणखीन एक उपमा दिली. कोणती उपमा दिलेली आहे? संवाद चतुष्पथीचे गणेश जाहले. संवाद रूपी 4 वाटा आणि त्या 4 वाटाच्या जो चौक आहे त्या चौकातले गणेश हे संत झालेले आहेत. मी मगाशी सांगून आलो, पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये रचना करत असताना रस्त्याची रचना अशी करायची, असे रस्ते त्या ठिकाणी असायचे की बरोबर किंवा मंदिर बांधायचं असेल तर कुठं मंदिर बांधायचं? गावाच्या कोपऱ्यात बांधायचं नाही, अशा ठिकाणी मंदिर बांधायचं की सगळ्याला यायला दर्शनाला सोपं पडलं पाहिजे. म्हणून गावातला जो मुख्य चौक आहे जिकडून 4 वाटा येतात आणि त्या 4 वाटेच्या मुख्य चौकामध्ये मंदिर, म्हणजे कोणत्याही वाटेने कोणी आला तरी आपलं लगेच त्याला देवाचं दर्शन घडलं पाहिजे. गणपतीचं मंदिर पूर्वीच्या काळी असं बनवायचे लोक. तर आता या ठिकाणी ज्ञानोबारायांनी उपमा कशाची दिली? कोणाला दिली ही? 2 महात्मे एकत्र येऊन त्या ठिकाणी चर्चा करायला लागले. मच्चित्ता मदगत प्राणा त्याचं व्याख्यान चाललेलं आहे. आणि 2 महात्मे एकत्र येऊन बोलायला लागले, चर्चा करायला लागले, भगवंताच्या विषयी चर्चा सुरू झाली, अनुभव सांगायला लागले की ती कशी असतात. त्याला उपमा कशाची? पहिली तर प्रयागाची उपमा दिली आणि आता उपमा दिली संवाद चतुष्पथीचे गणेश जाहले. संवाद रूपी ज्या 4 वाटा आहेत आणि मध्यभागी असलेलं गणपतीचं मंदिर, तसं संतांचा हा जो संवाद आहे, 2 संत एकत्र आलेले आहेत आणि त्यांचा चाललेला संवाद हा चौरस्त्यासारखा संवाद आहे. आणि संत म्हणजे त्या चौरस्त्यावर असलेले गणपती आहे.
जसं कुठल्याही रस्त्याने आलं की गणपतीचं दर्शन होतं, तसं संतांच्या ठिकाणी आज चालू असलेला जो संवाद असतो, भक्तीची चर्चा असेल, ज्ञानाची चर्चा असेल, कर्माची चर्चा असेल, योगाची चर्चा असेल, या चर्चेतून आत्मरूपी गणेशाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. आहे की नाही? देवा तूची गणेश, कोणता ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्य आत्मरूपा, देवा तूची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. त्याप्रमाणे साधू संत हे तिथले गणपती आहेत. आत्मरूप गणेशू स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे. श्रीगुरूंना सुद्धा गणपतीची उपमा अनेक ठिकाणी दिलेली आहे ज्ञानेश्वरीत. कुठं कुठं दिली सांगा बरं? गणपतीची उपमा कुठं कुठं श्रीगुरूंना दिलेली आहे. तया नमोजी गणेंद्रा, त्रिगुण त्रिपुरी वेढीला, जीवित्व दुर्गे आडला, तो आत्मा शंभूने सोडवला तुझ्या स्मृती. हो, तया नमोजी गणेंद्र असं म्हटलेलं आहे. श्रीगुरूला गणपतीची उपमा दिलेली आहे तिथे एक. म्हणजे श्रीगुरू हे गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पा जसं सगळ्या विघ्नातून आपल्याला सोडवतात, तसे श्रीगुरू सगळ्या विघ्नातून आपल्याला सोडवतात. हां, उजूच्या हासी गणपतीचं वर्णन आहे, पण श्रीगुरूंना गणपतीची उपमा दिलेली आहे अनेक ठिकाणी. विश्वविकासित मुद्रा, तया सोडवी तुझी योग निद्रा, तया नमोजी गणेंद्रा. श्रीगुरू आहे की नाही? म्हटलेलं आहे ना. म्हणून विश्वविकासित मुद्रा, हां, तया सोडवी तुझी योग निद्रा. म्हणजे तुझी योग निद्रा ही विश्वविकासित मुद्रा आहे. त्या मुद्रेपासून आम्हाला सोडवते, आहे की नाही? मायेपासून सोडवते आणि आम्हाला परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करून देते, असे गणपती बाप्पा. म्हणून हे जे संत आहेत, या संतांचा, दोन संत एकत्र भेटल्यानंतर त्यांचा चाललेला जो संवाद आहे, तो संवाद चतुष्पतीचे गणेश जाहले. मग काय होतं? तेव्हा तया महासुखाचे नि भरे, धावोनी देहाची गावा बाहेरे, मिया धाले तेने उद्गारी लागती गाजो. मग काय होतं? त्या महासुख त्याच्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण होतं. सामान्य सुख वेगळं बरं का. लौकिकातलं सुख, विषयाचं सुख जे आहे ते वाढत वाढत जातं का कमी कमी होत जातं? कमी कमी होत जातं बरं का. विषयाचं सुख वाढत नाही, कमी होत जातं. हो, कुठल्याही विषयाचं सुख असू द्या, सुरुवातीला जसं असतं तसं शेवटी राहत नाही. हो, कालचाच विषय आज आपल्याला दिला तर मनुष्य म्हणतो तेच तेच काय परत परत सेवन करायचं आहे, नको. हे विषय सुख जे आहे ते कमी कमी होत जातं. पण हे संवाद सुख आहे, परमात्म्याचं सुख आहे, भक्तीचं सुख आहे. अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते, ते चढतंय. हो, वर्षाकाळी सरता जैशी नित्य, चढू लागे पंडू सता श्रद्धा दिसे. म्हणून संतांच्या सहवासातलं जे सुख आहे ते कमी कमी होत नाही, ते वाढत वाढत जातं. संसारातलं सुख जे आहे ते कमी कमी होत जातं बरं का. लग्न झाले जे सुख असतं ते नंतर 5-6 वर्षांनी राहत नाही. त्याच्यानंतर मुलं बाळं राहिल्यानंतर राहत नाही. म्हातारपणी आणखीन कमी कमी होत जातं. आता माझ्यापेक्षा आपल्याला सगळ्यांना त्याचा अनुभव जास्त आहे. संसारातलं सुख जे आहे ते कमी होणार आहे, परंतु परमार्थातलं सुख जे आहे, जसा जसा परमार्थ वाढत जाईल तसा अनुभव वाढत जातो. आणि ते सुख काय? सुखया संत समागमे, नित्य दोनावे तुझे अनामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुल्ल तसो. आणि मग असं जे सुख आहे परमार्थाचं सुख, त्या महासुखाचे नि भरे म्हटलेले. आता दोन संत एकत्र आले, महासुख म्हटलंय बरं का. एक आहे सामान्य सुख. ज्ञानोबारायांनी सुखाच्या व्याख्या सांगितल्या ज्ञानेश्वरीमध्ये. सुखते गा किरीटी, दाविल तुझं दिठी, जे आत्मयाचे भेटी जीवाशी होय, ते खरं सुख आहे. किंबहुना सोये जीव आत्मयाचील आहे, ते तर जे होय ते सुख आहे बरं का. परमात्मा स्वरूप जेव्हा जीव होईल तेव्हा सुख, म्हणून ते महासुख म्हटलं ज्ञानोबारायांनी. चित्त महासुखी पहुडलिया
शस्त्रेवरी तोडलिया, देह आगी माझी पडलिया. त्याला म्हणायचं महासुख. लौकिकातलं सुख जे असतं, दुसऱ्याचं सुख पाहिलं की आपलं सुख कमी होऊन जातं, आहे की नाही? त्याला म्हणायचं लौकिकातलं सुख. दुसऱ्याचं एखाद्याने घर बांधलं की शेजारीचं घर बांधलं तरी ह्याला दुःख व्हायला लागतं, किंवा आपलं झालेलं सुख जे आहे ते वजा होऊन जातं. आपला मुलगा पास झाला, सुख झालं, पण शेजाऱ्याच्या मुलाचा पहिला नंबर आला, ते पास झाल्याचं सुख वजा होऊन जातं. लौकिक सुख आहे. पण परमार्थिक सुख असं आहे की किती जरी जीवनामध्ये दुःख आली, मग मेरू पासोनी थोरे, देह दुःखाचे नि डोंगरे, दाठी जो परी भारी चित्त न दटे, शस्त्रेवरी तोडलिया, देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया. आजूबाजूला सगळे दुःखाचे डोंगर पेटलेले असले तरी सुद्धा मध्यभागी तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सगळे दुःखाचे डोंगर पेटले. तुकाराम महाराज म्हणायचे, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. आपल्यासारखा त्यांना वेडा म्हटला असता. काय सुख आहे यांच्या जीवनात हो? सगळी संसाराची त्या ठिकाणी काय झालेली आहे? दुर्दशा झालेली आहे. हो, श्रीय कान्नान करता मेली, पण महाराज मात्र आनंदी असायचे. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदे निर्भर डोलतो असं म्हणायचे. याला म्हणायचं महासुख. म्हणून हे जे महासुख आहे परमात्मा सुख आहे. म्हणजे परमात्मा स्वरूप होऊन मग परमात्म्याचं चिंतन करणं. हां, महासुख शब्द आलेले ओव्या पाहिजेत आपल्याला, बरं का? महासुख आलेले ओव्या पाहिजेत. हां, महासुख आलेले ओव्या पाहिजेत. काय करायचं, ज्ञानेश्वरीमध्ये आहे ना, आता हे मोबाईलमध्ये सगळं मिळतंय, कमीत कमी तेवढे ओव्या शोधून आले पाहिजे. महासुखाच्या ओव्या कोणत्या आहेत? महासुख कुठं कुठं शब्द आलेला आहे ज्ञानेश्वरी. नुसता शब्द टाकला तरी सगळे ओव्या येतात. आता एवढी सोय केलेली आहे. आता पाठांतर एक वेगळा आनंद आहे त्याचा, त्याच्यात हा आनंद नाही. तेव्हा अशा प्रकारे महासुख, संतांचा संवाद सुरू झाला की त्याच्यामध्ये महासुख दोन्ही संतांना होतो. आणि मग महासुखाचे निभरे, धावोनी देहाची या गावा बाहेरे. देहाच्या गावाच्या ते काय करतात? बाहेर जातात. हे महासुख असं आहे. विषयाचं सुख आपल्याला देहाच्या गावाच्या बाहेर नेतं का देहात अडकवतं? देह तादात्म्य वाढवणारं विषय सुख आहे, लौकिकातलं सुख आहे. पण परमात्मा सुख असं आहे की ते देहाच्या गावाच्या आपल्याला बाहेर घेऊन जातं. म्हणजेच काय? त्याच्यात देह तादात्म्य सुटतं, देहाचं भान त्याच्यामध्ये राहत नाही. म्हणून धावोनी देहाची या गावा बाहेरे. ते दोन्ही महात्मे असतात. संवाद सुरू झाला त्यांचा, त्यांचं भजन सुरू झालं, त्यांचं दोघांचं चिंतन सुरू झालं की त्या संवाद सुखामध्ये ते महासुख तयार होतं. आणि त्या महासुखाच्या भरामुळे भरून येतं ते महासुख. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदाचे डोही आनंद तरंग, असं महासुखाचा भर आला. महासुखाचे नि भरे होतं काय? धावोने देहाची या गावा बाहेरे. दोन्ही महात्मे देहाच्या गावाच्या बाहेर धावून जातात. म्हणजे असे हळूहळू चालत नाही. ज्ञानोबराय म्हटले, हे महासुख त्यांना देहाच्या गावाच्या बाहेर घेऊन जातं. म्हणजे देह तादात्म्य त्यांचं दोघांचंही सुटतं. हां, ठीक आहे. म्हणून देहांतीचे अविसाळे जीवपक्षी, देह तादात्म्य त्यांचं त्याच्यामध्ये सुटतं. देह मी आहे ही वृत्ती त्यांची त्या ठिकाणी नसते. भगवत स्वरूप ते झालेले असतात. अनेक ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे की काय, देहाचा विसर केला आनंदे संचार. आनंद झाला हे कधी कळायचं? देहाचा विसर पडला की समजायचा आनंद झाला आहे. जोपर्यंत देह तादात्म्य गेलं नाही तोपर्यंत खरा आनंदच नाही. हां, ते देह आपण होऊनी जैसा मठ गगना भरोनी गगनीचा असे. म्हणून देहाचं जे गाव आहे, देहाचं जे तादात्म्य आहे, हे त्यांचं ते सुटलेलं असतं. आणि मिया धाले तेने उद्गारे लागती गाजो. आणि मग मी तृप्त झालो, मी धन्य झालो, असा त्यांच्या मुखातून काय यायला लागतो? उद्गार. आणि तो उद्गार गाजू लागतो. म्हणजे मोठ्या मोठ्याने ते त्या ठिकाणी आरोळे ठोकायला सुरुवात करतात. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन.
हो, धन्य झालो आता याशी संदेह नाही. जन्म आलो त्याचे आजी फळं झाली साचे, तुम्ही सांभाळिले संती. असे उद्गार बाहेर. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे. अशा प्रकारे मिया धाले तेने उद्गारे लागती गाजो. गरजतात कशा पद्धतीने त्यांचं गरजणं असतं त्याचं वर्णन करायचं आहे उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.